नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण महाज्योतीची एक अपडेट आलेली आहे ती पाहूयात। महाज्योतीमार्फत जे पेपर झाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी मुलाखत 2024 परीक्षेकरिता अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र अपात्र व अर्धा त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। बघा, या महाज्योतीच्या पोर्टलवरती mahajuti.org.in यावरती जाऊन तुम्हाला चेक करायचे आहे की डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आलेली आहे का किंवा तुमचे नाव आलेले आहे का लिस्टमध्ये, हे पाहूयात आपण। इथे क्लिक हिअर आहे बघा, क्लिक हिअरवरती क्लिक करायचे नोटिफिकेशनमध्ये जाऊन। या ठिकाणी बघू शकता परिपत्रक आलेलं आहे, पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी पण आलेली आहे आणि त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी आलेली आहे। दुबार लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांची पण यादी या ठिकाणी आलेली आहे आणि फॉर्म अपडेट लिंक या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। परिपत्रक या ठिकाणी आपण ओपन करूयात। तर हे परिपत्रक आलेलं आहे बघा। महाज्योती संस्थेमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व चाचणी मुलाखत परीक्षेकरिता एकरकर्मी अर्थसहाय्य प्रदान करण्यासाठी सदर योजनेअंतर्गत हे 29/9/2025 ते 10/10/2025 रोजीपर्यंत मागवण्यात आलेले होते। त्यानुसार महाज्योतीच्या संकेतस्थळावरती एकूण 364 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले होते। महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत दिनांक हे 9/9/2024 रोजी जारी केलेल्या निकालानुसार महाज्योती कार्यालयाच्या अटी शर्तीनुसार प्राप्त अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली असून एकूण 182 विद्यार्थी सदर योजनेकरिता पात्र ठरलेले आहेत। 182 तसेच 129 अर्ज 2025-26च्या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या इतर अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेतल्यामुळे अपात्र ठरलेले आहेत। त्याचनुसार एकूण 53 विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आलेली आहे। ठीक आहे, असल्याने सदर विद्यार्थ्यांना अर्जात त्रुटी पूर्तता करण्यासाठी डेट दिली आहे तुम्हाला 11/11/2025 पर्यंत रोजीची ही डेट आहे, मुदत दिलेली आहे। त्यानुसार तुम्हाला पात्र अपात्र व त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी या संकेतस्थळावरती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तुमचे राहिलेले आहेत ते द्यायचे आहेत बघा। या ठिकाणी लास्ट डेट आहे 11 तारीख आहे। तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन बघायचं आहे त्रुटी असलेले विद्यार्थी किती आहेत, पात्र असलेले आहे, तुमचं पात्रमध्ये आहे का त्रुटीमध्ये आहे, या यादीमध्ये चेक करायचं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी अशी यादी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। डॉक्युमेंट्स काय अपलोड करायचे राहिले असतील तर तुम्ही या पोर्टलवरती जाऊन तिकडं कॉन्टॅक्ट करू शकता, जे राहिलेले डॉक्युमेंट आहे ते अपलोड करू शकता। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत, पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग।